सरपंच संतोष देशमुख यांचं मूळ गाव जे आहे खरं तर हे बीडचं नाही आहे तर बार्शी गावाचे ते आहेत. मामाचं त्यांचं हे गाव आहे. पहिल्यांदा या घरामध्ये आलो आहे, 12 दिवसानंतर आज इथं आलो आहे. ही परिस्थिती आहे. खरं तर 3 वर्ष 3 वेळा सत्तेमध्ये असताना देखील एका सरपंचाचं घर असू शकतं आणि खास करून तेही बीड जिल्ह्यातलं, याचं कोणावरही विश्वास बसणार नाही. हे ताडपत्री लावलेली आहे. अक्षरशः पावसाळ्यात हे घर गळतं, मात्र घराची डागडुजी देखील करण्यासाठी वेळ किंवा पैसा संतोष यांना मिळाला नाही आणि आज हातबल कुटुंबाने त्यांची हत्या झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील आज अधिवेशनात बऱ्यापैकी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत त्यांची मुलगी आहे, वैभवी नाव आहे. मुख्यमंत्र्याचं निवेदन ऐकलेलं असेल, समाधानी आहात? फक्त मी एवढीच मागणी करते की आरोप्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा. आज 12 दिवस झालेत तरी 3 आरोपी राहिलेलेच. जरी आहे आपण 7 आरोपी पकडले तरी पण जे मुख्य सूत्रधार आहे तुम्ही त्याला सुद्धा अटक करा आणि त्यांना फाशीची किंवा जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्यांना द्या. कारण की जो मेन सूत्रधार आहे, आज आपण या 7 जणांना अटक केलं तर तो आणखीन दुसरे 7 पण बनवू शकतो ना. म्हणजे लवकरात लवकर तुम्ही मेन सूत्रधार आहे तुम्ही त्याला ताब्यात घ्या लवकरात लवकर. यातले 3 आरोपी फक्त फरार आहेत, 4 आरोपींना अटक झालेली आहे आतापर्यंत बघितलं. आणखीन मग किती कोण सूत्रधार आहेत? आणखीन 3 पेक्षा जास्त आहेत असं म्हणायचं? तर एवढं तर मला काही माहीत नाही, पण तो असं सगळे म्हणतात की 7 जण आहेत. मग आतापर्यंत 4 पकडलेत, मग राहतात 3. तर तुम्ही मग हे 3 लवकरात लवकर त्यांना तुमच्या ताब्यात घ्या आणि कठोरात कठोर शिक्षा द्या. पण माझं एक म्हणणं आहे की जे मेन सूत्रधार आहे तुम्ही त्याला अटक करा ना, म्हणजे त्याला शिक्षा द्या. कारण की मग जो मेन आहे तो हे 7, आता आपण म्हणतो 7 होते, मग ते जर 7 पकडले तर नंतर तो 7 बनवू शकतो ना. मग ही अशीच मग आणखीन माझ्या वडिलांची हत्या झाली, अशीच ह्या समाजात दुसरी कोणाची होऊ नये म्हणून तुम्ही मेन सूत्रधार त्याला लवकरात लवकर अटक करा. समाधानी आहात तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या? मुळीच नाही. अहो या भारत देशात चाललंय काय? लोकशाही आहे काही? कोण म्हणेल लोकशाही? आम्ही इतिहासात वाचत होतो, पण आज प्रत्यक्ष पाहतोय स्वातंत्र्य. याला स्वातंत्र्य म्हणतात का? कसलं स्वातंत्र्य राहिलंय? जो देव माणूस सगळ्याच्या समाजासाठी, सर्व समाज बांधवांना, भगिनींना घेऊन सोबत चालतोय, लेकरं बाळांसाठी झटतोय, त्या देव माणसाला असं अचानक एका मिनिटाचा खेळ करतात सगळे. तर चिन्ह विचिन्ह आणखी घरातल्या लोकांना माहीत सुद्धा नाही नेमके काय हाल झालेत त्यांचे. ते उद्या ते ना वेळ लागेल जर माहीत झालं तर. आणि मुख्यमंत्री आणि आज जे बघतोय की 7 नसणार आहेत याच्या मागे, एवढ्या क्रूरपणे 7 जण करू शकत नाहीत. मागे याच्या मागे कोणी जे आहेत त्यांना पण अशाच पद्धतीनं केलं पाहिजे. ते होईल शिक्षा असं त्यांनी सांगितलं. मात्र मुख्यमंत्र्यांनी बोलताना असं सांगितलं की तुम्ही पोलिसांवर संशय घेतला, पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी तडकाफडकी बदली केली, अविनाश बारगाळ दोघांवरती कारवाई झालेली आहे. ह्या सगळ्या कारवाईवर तुम्ही समाधानी आहात का? मुळीच नाही. अहो बदल्या केल्या म्हणजे त्यांना परत दुसरीकडे तुम्ही संधी देताय का हे करायला? कशामुळे? त्यांना नोकरीहून कमी करून टाका ना. अशा म्हणजे फक्त त्यांना काही भोगसून वगैरे मारलंय का? एवढा त्यांचे अवयव सुद्धा यांना, या लेकराला शेवटचा चेहरा सुद्धा पाहायला मिळालेला नाहीये. शलत तुम्ही सगळे संपून टाकताय आणि मारेकरी बिंदास्त राहतायत, खातायत, पितायत, मौज मजा करतायत. चाललंय काय या राज्यात, या देशात? आता काय मागणी? भारत देशाच्या बाहेर गेलेत का ते? करा ना तुम्ही यंत्रणा. सरकारने सगळी यंत्रणा करायला पाहिजे ना, पकडायला पाहिजे ना त्यांना. तो विष्णू चाटे या बीडच्या आणि संभाजीनगरच्या बाउंड्रीवर सापडलाय. एवढ्या जवळ सगळे आहेत, मग ही यंत्रणा करते काय? आता काय मागणी कराल? आता आम्हाला एवढं मागणं आहे की लवकरात लवकर त्यांना अटक तर झालीच पाहिजे आणि याचा निकाल ताबडतोब लावला पाहिजे. आमच्या म्हणजे देव माणसाला क्षणात सगळं संपवून टाकलंय. देव माणसाचं या लेकरांनी बायकोनी जगायचंय कसं? कोणाकडे बघून कसं जगायचं? हा सगळा महाराष्ट्र त्यांच्या मागे तर उभा आहेच, पण त्या व्यक्तीची सर येणार आहे का? नक्कीच व्यक्तीची सर येणार नाही.
संतोष यांची बहीण आहे, अश्रू अनावर होत आहेत. खरं तर अशा याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला विचारायला नाही पाहिजे. तुम्ही आजच्या मुख्यमंत्र्याच्या निवेदनावर समाधानी आहात? आहे, शासनावर माझा विश्वास आहे, पण मला वाटते का वेळ लावतात ते. आणखीन पण विश्वास ठेवते माझ्या मुख्यमंत्री भावावर, नाही का. तो काहीतरी लवकरात उद्यापर्यंत तरी आमच्या कानावर यावं की नाही का. मुख्य सूत्रधार 3 आरोपी आणि ज्या प्रकारे माझ्या भावाची हत्या झाली तशीच व्हावी, तेवढी माझी तळमळीनं मुख्यमंत्री साहेबांना विनंती. तशाच प्रकारे का जर हे जर असं नाही झालं ना, पुढं आणखीन पण घडू शकते ना. असं हे 7 गेले तर पुढचे 7 उभा करतील ते, बरोबर का नाही. तुम्ही मुख्यमंत्र्याची बहीणच आहात? हो, मुख्य बहीणच आहे ना, लाडकी बहीण आम्ही. बघा, हे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणून स्वतः ते सांगतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आता याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. खरं तर या सगळ्या माय माऊलींना, माता माऊलींना अश्रू अनावर होतात. अशा पद्धतीत यांची अवहेलना करणं आम्हालाही पसंत नाही. मात्र कुठंतरी महाराष्ट्रापुढे हे दिसलं पाहिजे. त्यांची आर्त हाक जी आहे ती महाराष्ट्रानं ऐकली पाहिजे. यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो आहे. आता फक्त आमच्या त्या आरोपीवर कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असंच मागणं आता या माता माऊल्यांचं आहे. कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.